मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 22 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड ना त्याने इमोशनल दाखवलाय, पण खूप छान हलका फुलका दाखवलाय बघा. सुरुवातीला आपण बघतोय राजा खूप इमोशनल झालेला असतो. त्याला आता अवनी समोर त्याने यशाला मारलं ते सगळं आठवतं आणि तो खूप रडतो. त्याला पश्चाताप होत असतो आणि तो आता मनात विचार करत असतो, माझ्या भावाने मला लहानपणापासून सांभाळलं, माझ्या प्रत्येक संकटात तो ढाल बनून उभा राहिला, स्वतःची स्वप्न त्याने बाजूला ठेवली आणि मी त्याच्यावर हात उचलला. त्याने स्वतः लग्न सुद्धा केलं नाही आमच्यासाठी आणि अशा माझ्या मोठ्या प्रेमळ भावाला मी मारलं, हा हात उचलला मी त्याच्यावर, असं म्हणून तो त्याचा हात आपटत असतो त्या लोखंडाच्या पट्टीवर. तेवढ्या तिथे यशोदा येतो आणि बघतो तर काय, राजाने त्याचा हात रक्तबंबाळ केलेला असतो. यशोदा त्याला थांबवतो आणि म्हणतो, येडाय करे राजा, काय करू लागला हे. मंडळी, तिथे अवनी पण आली आहे आणि राजाची ही अवस्था पाहून तिच्याही डोळ्यात पाणी आलंय. आता राजा रडायला लागतो आणि म्हणतो, दादा मी तुला मारलं रे, मी मारलं तुला. अवनी मॅडमचा गैरसमज झाला ना रे, की तू खरं बोललं म्हणून मी तुला मारलं, सोड मला दादा सोड. आता यशा चिडतो आणि म्हणतो, ए येडाय करे राजा, मारू करे खरं तुला, किती रक्त निघू राहिलंय, थांब थांब जरा, मी आलोच, हलू नको, तुला माझी शपथ आहे, थांब इथे, चुप बैस, असं म्हणून यशोदा हळद आणि तेल आणायला आत गेलाय. आता राजा तिथेच बसलेला असतो, तो खूप रडत असतो बरं का. यशोदा तेवढ्यात हळद घेऊन येतो आणि राजाच्या हाताला लावतो आणि अचानक राजाचं लक्ष मागच्या उभ्या असलेल्या अवनीकडे जातं. राजा अवनीला म्हणतो, ते ते पाऊस आहे ना, ते पावसात मी घसरून पडलो बघा. अवनी रडत असते बरं का प्रेक्षकांनो, तिला आता या भावांमधलं बॉन्डिंग आज रिअलाइज झालंय बघा. राजा अवनीला असं म्हणतो आणि तिथेच बाजूला असलेल्या त्या खंब्याजवळ डोकं ठेवून पुन्हा रडायला लागतो. यशोदा येतो अवनीजवळ आणि अवनीला म्हणतो, ते ते काय ना राजा ना, ते ते जरा लागलं त्याला, झालं सगळं, निपटलं आमचं, तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही तुम्ही करा, आराम करा, बसा, स्वयंपाक झाला ना की आवाज देतो तुम्हाला, बसा ना अवनी आत, असं म्हणून आता अवनी निघून जात, म्हणजे यशोदा तिला असं बोलतो आणि अवनी आता आत निघून जाते बरं का. पण अवनीच्या डोळ्यामध्ये चांगलंच पाणी आलेलं आहे, असं त्यांनी बरंच दाखवलं तिला रडताना, म्हणून सांगते. अवनी आता घरात निघून जाते. मग यशोदा राजाजवळ येतो आणि एक फडकं बांधतो त्याच्या हाताला. राजाला खूप रडू येत असतं आता यशोदाला बघून. यशोदा म्हणतो, काय रे येड्या, काय केलंस या हाताचं. राजा आणि यशोदा दोघे तिथे खाली बसलेत. आता यशोदा पण रडायला लागतो राजाची ही अवस्था बघून. आता राजा पश्चाताप व्यक्त करतो बरं का यशोदाजवळ, छान बोलतो तो म्हणतो, यशोदा मी तुझ्या कानाखाली मारली रे, मला काहीच कसं वाटलं नाही. दादा, अवनीच्या नजरेत मी पडलो असेल ना रे, मी त्यांच्या नजरेत नीच माणूस झालो, त्या कधीच मला आता माफ नाही करणार, त्या आता मला सोडून जाणार बघ. दादा तू बरोबर बोलत होता रे, आता मला ना माझा शाप भोवणार आहे बघ. आता त्यांना खरं कधी कळलं आणि त्या घर सोडून जातील असाच विचार मनात येतोय रे. यशोदा म्हणतो, अरे मग खरं सांगून टाक त्यांना. आता राजा म्हणतो, नाही रे यशोदा, अरे असं नाही खरं सांगता येणार, मी खरं लग्न केलं म्हणून एक खोटं लपवायसाठी 10 खोटं बोलावं लागायले. दादा तुला खरं सांगतो, अरे प्रत्येक खोट्यानंतर छातीवर असं कुंटल कुंटलचं वजन ठेवल्यासारखं वाटतंय रे. यशोदा म्हणतो, एवढा त्रास होऊ राहिला ना, मग कशाला खोटं बोल राहिला तू राजा. राजा म्हणतो, खोटं नाही बोल राहिलो रे दादा, अरे जीव गुदमरू लागला रे माझा, काय करू मी, तूच सांग, खोटं नाही बोललो तर ते थांबतील का रे इथे. राजा म्हणतो, दादा दुनिया कशी आहे तुला माहित नाही का रे, मजबूत माणसाला सलाम करते आणि जो माणूस असा वीक असतो ना त्याला टोचून टोचून मारते रे. तू तर पाहिलंस, आपली आई गेली लहानपणीच, अण्णा जेलात गेले, तवा तवा आपलं कधीच कोणी चांगलं झालेलं बघितलं नाही रे. शेजारी पाजारी पण कोण नव्हते रे आपले, अरे कोणी खेळायला पण मला लहानपणी बोलवत नव्हतं. तुला माहिती आहे ना दादा, जेव्हा मी खोटं बोलायला लागलो तेव्हा तेव्हा सगळेजण मला विचारायला लागले, तुला वाचवायसाठी, आपल्या घराला वाचवायसाठी मी खोटं बोलत राहिलो. मला एवढंच वाटत होतं दादा, अनोळखी लोकांच्या नजरेत आपल्या घराचा आणि आपला मान टिकून राहावा, मी खोटं बोलायला लागलो तेव्हा हे सगळं झालं. दादा माझा कधीच वाईट हेतू नव्हता रे, जे काही केलं ते आपल्या घरासाठी, आपल्या घरच्या परिस्थितीसाठी. दादा मला माफ करशील ना रे तू, माझं चुकलं रे, खरंच मला माफ कर रे. राजा त्याचा पश्चाताप व्यक्त करतो यशाजवळ आणि त्याला पटकन बिलगतो, मिठी मारतो, खूप रडतो बरं का. पण मंडळी, मला असं वाटतं बरं का, राजाचं म्हणजे अवनीचं जर राजावर प्रेम असेल तर ती थांबेल ना, त्यासाठी राजाला खोटं बोलायची काय बरं गरज आहे. खोटं बोलणं म्हणजे फसवणूकच झाली ना प्रेक्षकांनो, असं माझं एकटीचं मत आहे बरं का. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता हे पोरं कसे बिचारे मायबापाविना वाढलेत, त्यामुळे यांना वळण नाहीये, पण प्रेमळ आहेत सगळी पोरं असो.
पण आता अवनीच्या भाऊजाईचा फोन आला बरं का तिला. ती म्हणते, "हॅलो अवनी, अगं मला बोलायचं होतं तुझ्याशी." आता ती पुढे काही बोलणार तेवढ्यात अवनीचे बाबा येतात तिथे. काल तुम्ही प्रोमोत पाहिलं होतं. आज काही नाही, तो हा सीन फार भारी दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. मस्त आहे, आवडला मला सीन. आता अवनीचे बाबा आल्यावर ती स्वाती बोलायची थांबते. मग आता अवनीचे बाबा म्हणतात, "काय गं स्वाती, काय झालं?" स्वाती म्हणते, "काही नाही बाबा, ते ते आता ते फोन पुढे म्हणजे हात पुढे करतात, "फोन दे," असं म्हणतात स्वातीला. तिकडनं अवनी म्हणते, "हॅलो वहिनी, कोणी आलंय का गं?" आता ते अवनीचे बाबा म्हणतात, "बाप बोलतोय, तुझा बाप बोलतोय मी." अवनी म्हणते, "बाबा तुम्ही?" आता ती अडखळत बोलते बरं का. तेव्हा अवनीचे बाबा म्हणतात, "आहे, तुझ्या दुर्दैवाने अजून मी जिवंत आहे. नाही, वाट बघतोय तू घरी येण्याची, तुझं विवानबरोबर लग्न लावून तुला कॅनडाला पाठवण्याची." अवनी म्हणते, "नाही बाबा, मी त्या विवानसोबत लग्न करणार नाहीये. मला माझी." आता तिचे बाबा म्हणतात, "हो, हो, हो, कळलंय मला. तुला तुझं करिअर करायचंय, तुला स्वप्न पूर्ण करायचंय. नाही, तुझं एवढं सर्टिफिकेट जाळलं मी, तरी तू मला चॅलेंज देऊन गेली आहेस ना? चल, पूर्ण करून दाखव अवनी. तू माझ्या आधाराशिवाय तुझं स्वप्न पूर्ण करून दाखव. तू जर का हे स्वप्न पूर्ण करून दाखवलंस, तर चार चौघात मी माझी चूक कबूल करेल अवनी." आता तिचे बाबा म्हणजे अवनी म्हणते, "बाबा." आता ते बाबा लगेच म्हणतात, "सर्टिफिकेट शिवाय तुझे स्वप्न पूर्ण करून दाखव. माझ्या शुभेच्छा आहेत बरं का तुला." असं म्हणून आता त्यांनी फोन कट केलाय बरं का. आणि त्या स्वातीजवळ पुन्हा तिचा फोन देतात आणि तिला म्हणतात, "स्वाती बेटा, तुझा सासूरवास होईल अशी वागू नको बरं का. माझा विश्वास आहे तुझ्यावर." असं बोलतात तिला आणि तिच्या डोक्यावर हात ठेवतात. तिचा मोबाईल फोन देऊन चालले जातात. बिचारी स्वाती विनाकारण या सगळ्यांमध्ये भरडली जाते. असो, पण आता इकडे या भावंडाचा सीन दाखवलाय. आज ना प्रेक्षकांनो, तसा एपिसोड खूप शॉर्ट आहे बरं का. थोडा स्लो दाखवलाय त्यांनी, पण मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये रिव्ह्यू देतेय. लाईक करायला विसरू नका. सगळी भावंड आता जेवायला बसलेत बरं का. आता यांची भांडणं झाली आहे ना पाण्याची आणि राजाची. पाण्या आणि राजा एकमेकांशी बोलत नसतात. आता पाण्या आल्या आल्या धन्याला खुणवतो की तू सरक राजाकडे. मग पाण्या धन्याच्या बाजूला बसतो बरं का. राजा तिकडून पलीकडे बसलेला असतो. खूप ॲटिट्यूड देतात हे एकमेकांना. आता यशादा म्हणतो की अवनी येत नाहीयेत बहुतेक बाहेर. राजा, जा ताट नेऊन दे त्यांना. तेवढ्यात अवनी दरवाजा उघडून बाहेर येते. सगळेजण अवनीकडे बघायला लागतात. अवनी आल्याला म्हणते, "नाही नाही, मी नाही जेवणार." "नाही म्हणजे मी एकटी नाही जेवणार, तुमच्यासोबत बसायचंय मला." मग यशादा म्हणतो, "हो का, बसा ना बसा." आता अवनी तिथे बसणार तेवढ्यात राजा तिथून उठून चाललेला असतो. अवनी म्हणते राजाला, "ए राजा, तू कुठे उठून चाललायस? यशादादाने तुला जायला सांगितलंय का?" राजा आता काहीच बोलत नाही बरं का. तो नुसता अवनीकडे बघत असतो. अवनी म्हणते, "चल बस इकडे." "बस म्हटलं ना तुला, ये इकडे बस." राजा आता गपचूप अवनीने सांगितलं म्हणून तिथे बसतो बरं का. अवनी आता त्याच्या शेजारी बसते. आधी तो बसणार असतो. अवनी त्याला म्हणते, "बसू नकोस, इकडे ये." "इकडे ये म्हटलं ना." राजा तिच्या समोर येतो तेव्हा अवनी त्याला पटकन सॉरी असं म्हणते. आता हे तिघेही यांच्याकडे बघतच राहतात. अवनी म्हणते, "तू यशादाला मुद्दाम नाही मारलंस, ते कळलंय मला, चुकून मारलंस ते. माझा गैरसमज झाला. मी तुला वाईट साईड बोलले ना राजा, सॉरी." असं ती म्हणते तेव्हा राजाची चेहऱ्यावरची कळी खुलली आहे बरं का. अवनी म्हणते, "खरं तर तुम्ही भावंड मेड फॉर इच अदर आहात, पण मला तुमची केमिस्ट्री कधी कधी कळतच नाही. सॉरी राजा, आय एम रिअली सॉरी." झालं एवढंच होतं असं म्हणून अवनी आता जेवायला बसते. यशादा या सगळ्यांना वाढतो. नेहमीप्रमाणे खिचडी केलेली असते यशादाने. आणि म्हणतोय, "राजा, अरे तुझ्या आवडीची दाल खिचडी केली बरं का, घे घे, तुला आवडते ना." आता यशादाने बिचाऱ्याने मीठच टाकलं नाही बरं का खिचडीत. आता बघा कशी धमाल होते यांची. हे सगळेजण गपचूप जेवत असतात, काहीच बोलत नसतात. मग अवनी यांच्याकडे बघते आणि म्हणते, "जाऊ द्या, मी आतमध्येच बसते जेवायला." "काय तुम्ही किती शांत बसलात, मला एवढी शांतता नाही सहन होत. नेहमीसारखी दंगामस्ती करत जेवणार असाल तर जेवते, नाहीतर जाते इथून." पाण्या म्हणतो, "बसा बसा वहिनी, तुम्ही बसा." आता लगेच राजा म्हणतो, "आता कशाला म्हणतोय त्यांना बसा बसा? पाण्या, तूच भांडलास बरं का." त्यावर पाण्या म्हणतो, "बघा वहिनी, कसं वाकड्यात शिरतो राजा. मग तुम्ही मलाच म्हणता मी भांडकुदळते. बघा, हा नेहमीच असा करतो." धन्या म्हणतो, "अरे तुम्ही लगेच भांडायला लागले." आता यांची कशी गंमत जम्मत होते बघा प्रेक्षकांनो. असे गप्पा मारता मारता ते असे मस्त भांडायला लागतात, हसतात, खेळतात, असं दाखवलंय या सीनमध्ये. धन्या म्हणतो, "काय रे, काहीतरी सांगू राहिले ना वहिनी, जेवताना तुम्हाला भांडणच करायचे आहेत का?" पाण्या म्हणतो, "गप्पे धन्या, तू लहान आहेस ना." आता लगेच लगेच आता ही अवनी म्हणते, "काय रे, तुम्ही दोघं फार मोठे आहात ना, मग लहानासारखे का भांडत असता रे नेहमी दोघे जण? यापुढे दोघं भांडलात आणि यशोदाला काही लागलं ना, तर यशोदा, या दोघांना ना एखादी डेंजर शिक्षा करा तुम्ही. चला चला, दोघं प्रॉमिस करा मला भांडणार नाही म्हणून. चला प्रॉमिस करा मला." पाण्या नुसतं म्हणतो. आता लगेच अवनी म्हणते, "अरे काय चला प्रॉमिस करा आणि सॉरी म्हणा. चला एकमेकांना सॉरी म्हणा."
आता राजा इकडे तोंड करतो आणि पाण्या तिकडे तोंड करून घेतो. मग अवनी म्हणते, नाही म्हणायचं का सॉरी, जाऊ द्या मी जाते उठून, जेवतच नाही. असं म्हणून ही उभी राहते बरं का. लगेच आता राजा आणि पाण्या म्हणतात, नाही 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 नाही, असं नका करू. ते दोघे उठतात बरं का आणि म्हणतात, जाऊ नका ना, थांबा ना. आता पाण्या म्हणतो, बरं वहिनी थांबा, मी म्हणतो त्याला सॉरी. अवनी राजाला म्हणते, जा जा राजा सॉरी म्हण पाण्याला. राजा खूप नखरे करत असतो बरं का आणि उगाच त्या पाण्याला मारतो, सॉरी त्या धन्याला मारतो बरं का. पाण्याच्या जवळ येताना, हे चले चले होय तिकडे. तो पाण्या काय डमरू आहे का बिचारा. तो धन्या बिचारा इकडे बाजूला जातो बरं का. धन्या फारच गोड आहे प्रेक्षकांना, मला फार आवडतं ते पोरग, गोडच आहे. पाण्या आता राजाला म्हणतो, सॉरी राजा, ते दादा. लगेच राजा म्हणतो, ओके ओके धनपाळ बाळा, इट्स ओके. आता लगेच पाण्या म्हणतो, ए इट्स ओके काय, इट्स ओके, अरे सॉरी बोल तू. लगेच राजा म्हणतो, चल चल मी नाही म्हणत. पाण्या म्हणतो, ए काय लावलं रे, चल चल सॉरी बोल. बोल म्हटलं ना, वहिनीला असं नको वाटायला की चूक माझीच आहे म्हणून, चल तू सॉरी बोल. आता लगेच राजा म्हणतो, होय काय, तुला एवढं इंग्रजी कळू राहिलं काय, तू शाळेत तर गेला नव्हता शिकायला. लगेच पाण्या म्हणतो, ए राजा माझी शाळा नाही काढायची हा, तू आधी सॉरी न बोल, आधी वहिनीला असं नाही वाटायला पाहिजे इट इज ओके म्हणजे माय ओके म्हणून. लगेच राजा म्हणतो, हा म्हटलं ना इट इज ओके, संपलं. आता लगेच ही अवनी म्हणते, राजा त्याला सॉरी म्हण. राजा म्हणतो, ठीक आहे इट इज ओके, सॉरी धनपालजी. पाण्याला पण मजा वाटते, दोघे खाली बसतात बरं का. आता लगेच पाण्या म्हणतो, ए धन्या बघ काय बोलला राजा धनपालजी, लय मोठं झाल्यासारखं वाटून राहिलं रे. आता लगेच मजा येते प्रेक्षकांना. पाण्या पुन्हा राजाला म्हणतो, ए राजा काय बोलला रे, पुन्हा बोल बरं, मला कळलं नाही. राजा म्हणतो, पाण्या ते राजाला की पुन्हा सॉरी म्हणायचं नसतं बरं का. तो काही म्हणत नाही पण रागाने बघतो पाण्याकडे. पाण्या म्हणतो, चल चल इट्स ओके, माफ करून टाकलं तुला, वहिनीमुळे तू चूक मान्य तरी केलीस, आनंद आहे मला, चला चला जेवायला बसा. आता हे जेवायला बसतात तेव्हा राजा म्हणतो, ए पाण्या आलाही जास्ती बोल राहिला बरं. धन्या म्हणतो, अरे जास्ती उरायलं बरं का तुमचं, ए सॉरी बोल राजा. लगेच राजा म्हणतो, सॉरी धनेशजी सॉरी. लगेच आता धन्या म्हणतो, जी म्हणून राहिल्यावर लगेच भारी वाटू राहिलं नाही. मस्त दाखवला प्रेक्षकांना हा सीन, मूड मस्त झाला आपला. पाण्या आता म्हणतो, यशादा अरे तुझ्याकडून पण चूक घडली, तू पण सॉरी म्हण, तू मीठच नाही टाकलं खिचडीत. आता लगेच बिचारा यशादा मीठ आणायला जातो बरं का. आता राजा म्हणतो, दादा येता येता चमचा आण रे. लगेच आता राजा म्हणतो, ए पाण्या तुला एवढं वाटतं ना तर तुझ्या हाताने स्वयंपाक करणार रे. पाण्या म्हणतो, बघा वहिनी कसं वाकड्यात शिरू राहिला. ए राजा जोक केला मी, जोक. राजा म्हणतो, ए पाण्या यशोदाच्या स्वयंपाकाबद्दल जोक नाही करायचा, जोक करायचा असेल तर उपाशी राहायचं. पाण्या म्हणतो, ए मी कोण उपाशी राहू, मी उपाशी राहायला काय धन्या आहे का. राजा आणि पाण्या आता धन्यावर घसरल्यावर का. राजा म्हणतो, अरे आपण उपाशी राहिलो तर धन्यासारखी इनविजिबल होऊ ना. लगेच धन्या चिडतो आणि म्हणतो, ए मला चिडू नका. राजा म्हणतो, हा काडी पैलवान आहे नाही. लगेच धन्या म्हणतो, बघा वहिनी यांची एकी होऊ राहिली, बॉडी शेमिंग करू राहिले. राजा म्हणतो, बॉडी शेमिंग, अरे बाप रे बाप. धन्या म्हणतो, जा मी नाही बोलत आता, ये एकमेकांना लुचायला लागतात बरं का. यांच्या लुचालुचीमध्ये पाणी सांडतं अवनीच्या अंगावर. आणि अशा पद्धतीने हे सगळे पोरं एकमेकांना चिडवतात, हसतात, खेळतात आणि जेवायला लागतात. मस्त दाखवला आजचा भाग. अवनीच्या अंगावर पाणी सांडतं त्यामुळे ती आधी चिडली असं वाटतं यांना, पण नंतर ते सगळे हसतात. म्युझिक दाखवलंय. आणि मग इकडे पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय अवनी आता चेंज करून आली आणि बाहेर फेऱ्या मारत असते. पण तिला आता त्या आत्याचं बोललेलं आठवतं ना की अण्णा खुनी आहे, त्यानं बायकोला मारलंय, ते सगळं ती आठवते आणि तिला आता भीती वाटायला लागते. तेवढ्यात अण्णा येतो बरं का, दारू पिऊन झुलत डुलत येतो, पण त्याने अवनीसाठी चिक्की आणलेली असते. तो आता अवनी जवळ देतो ती चिक्की आणि म्हणतो, हे घे हे घे, असं तो दारू पिऊन बोलतोय ना म्हणून ते वेगळंच वाटतंय. आता ती अवनी जरा घाबरतच असते अण्णाला, कारण अण्णा दारू पिऊन आलेत. ते आता तिला चिक्की देतात, एका कागदामध्ये रॅप केलेली असते ती. आता अण्णा तिला चिक्की देत म्हणतात, कोणाला देऊ नको, तू खाया सुनबाई, कोणाला देऊ नको, असं म्हणून ते निघून जातात. अवनी आता ती चिक्की काढते आणि बघते तर काय, त्या चिठ्ठीवरती ॲडव्हर्टाइजमेंट असते, रूम भाड्याने मिळेल महिलांसाठी. अवनी ती जाहिरात वाचते आणि विचार करायला लागते, अरे वा, इथे मला रूम नक्की मिळेल. आता ना मी राजाला काही सांगणारच नाही, मी न सांगता निघून जाईल या घरातून. ऑलरेडी माझ्यामुळे या घरात गैरसमज होत आहे, मी गेले ना तर बरं होईल. हे लग्न खोटं आहे या सगळ्यांना कळायच्या आधी, त्यांची स्वप्न तुटायच्या आधी मी इथून निघून गेलेलंच बरं. उद्याच्या उद्या मी जाते आणि इथे राहायची व्यवस्था बघते. आता अवनी हे सगळं ठरवायला लागते बरं का मनातल्या मनात. आणि आजचा हा भाग इथेच संपून जातो मंडळी. आता पुढचा प्रोमो खास आहे बरं का. अवनी कोणाला न सांगता निघाली आहे बरं का घरातनं. तेवढ्यात ती बघते तर काय, अण्णा त्यांच्या एका अवजाराला असे धार लावत असतात. अवनी त्यांना बघते आणि खूप, अण्णा कुऱ्हाडीला धार लावताय आणि म्हणताय, वा काय धार लागली आहे, एका घावात 4 तुकडे.
अवनी अण्णाचं ते रूप बघते आणि घाबरते आणि बहुतेक जायचं थांबवते आणि तिचा आता निरोप समारंभ वगैरे होणार आहे बरं का. राजाला कळणार आहे की ती जाणार आहे म्हणून. मंडळी, आता राजा अण्णाबद्दलचा गैरसमज कसा दूर करतो अवनीच्या मनातून ते बघूयात. अवनी खरंच त्याला सोडून जाईल का? असे बरेच इंटरेस्टिंग पार्ट्स पुढे मालिकेत येणार आहेत. अशाच इंटरेस्टिंग पार्टसाठी बाई तुझा आशीर्वाद ही मालिका ऐकायला विसरू नका. रिव्ह्यू बघा आपल्या चॅनलवर आणि इथून पुढचा लग्नानंतरचा रिव्ह्यू आज फार भारी आहे बरं का. नक्की एन्जॉय करा. आजचा हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.